नमस्कार. मी पुण्याहून श्रीनिवास गडकरी बोलत आहे. एक कविता, गझल घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर. गझल कवी आत्माराम कदम यांची आहे. परळी साताराचे आहेत कदम. एका खूप मोठ्या गझल लेखन स्पर्धेत जवळजवळ 100हून अधिक गझलकारांनी त्यात भाग घेतला होता. त्यात कदम यांना पहिलं बक्षीस मिळालं त्यांच्या गझलेला. मला ती गझल अतिशय आवडली, म्हणून मी माझ्या आवाजात ती रेकॉर्ड करून पाठवत आहे. तुम्हालाही ती गझल जर का आवडली तर कदम यांना दाद द्या. माझं सादरीकरण आवडलं तर मलाही दाद द्या. धन्यवाद. मी गझल वाचत आहे. गझलेचं शीर्षक आहे बुद्धा. आनंदकंद वृत्तातली ही गझल आहे. ऐका. डोळ्यात आसवांचा पाहून पूरबुद्धा, डोळ्यात आसवांचा पाहून पूरबुद्धा, केलास माणसांचा अंधार दूर बुद्धा, केलास माणसांचा अंधार दूर बुद्धा. सोडून राजगादी संन्यास घेतला तू, सोडून राजगादी संन्यास घेतला तू, झालास आत्मज्ञानी दृष्टी प्रचूर बुद्धा, झालास आत्मज्ञानी दृष्टी प्रचूर बुद्धा. शिकवण दिली अहिंसा, शिकवण दिली अहिंसा प्रज्ञानीशील तत्वे, शिकवण दिली अहिंसा प्रज्ञानीशील तत्वे. शस्त्रेच म्यान केली युद्धात शूर बुद्धा, शस्त्रेच म्यान केली युद्धात शूर बुद्धा. वाणी तथागताची संगीत जीवनाचे, वाणी तथागताची संगीत जीवनाचे. जगण्यास शांततेचा श्रवणीय सूरबुद्धा, जगण्यास शांततेचा श्रवणीय सूरबुद्धा. अष्टांग मार्ग दावी जो मान्य या जगाला, अष्टांग मार्ग दावी जो मान्य या जगाला. धम्मात धम्म प्यारा ख्याती सुदूर बुद्धा, धम्मात धम्म प्यारा ख्याती सुदूर बुद्धा. धन्यवाद.